आज रविवार असल्यानं आज मी एक दिवस बॉडीला रेस्ट देतो आहे. सो आज सकाळी 8ला उठलो. 8ला उठल्यानंतर मेडिटेशन आवरलं आणि त्यानंतर दिवसाचा फर्स्ट मील केला ओट्स आणि स्प्राउट्स. आणि त्यानंतर की नाही आज दिवसभर करायला काय नव्हतं कारण की बकचोदीच वालती. सो रिस्टार्ट डे 28. आणि आज जिम नसते ना त्यावेळेला काय करू काय समजत नाही. आणि हां, कोण पण कमेंटमध्ये लिहायचं नाही की अभ्यास कर जा, त्याला मी पर्सनली येऊन शिव्या देईन. आज दुपारच्या जेवणामध्ये इंटरेस्टिंग म्हणजे आज मी चपाती घेतली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी लिटरली केव्हा विचार केला नव्हता मी चपाती खाऊन इमोशनल होईल. म्हणजे मी आता ही जी चपाती खायलो आहे ही जवळजवळ 50 दिवसानंतर खायलो आहे. आणि इतकं मला ती स्ट्रॉंगली तोंडामध्ये हिट झाली ना, म्हणजे परवा सँडविच खाल्ली मी ते एवढं वाटलं नाही, खरंच चपाती बाप रे इतकं आले मला. तुझा कमेंट असा होता की डेली वर्क टाईम माझा किती आहे आणि मी किती स्टेप्ससाठी वेळ देतो. तर बेसिकली कसं वर्क टाईम मी जिमचं तर 1.25 तासपर्यंत देतो आहे आणि बाकीचा वेळ माझी बाकीची म्हणजे नेहमीची अभ्यास किंवा हे बाकीची सगळी कामं असतात. आणि स्टेप्सचं म्हणलास तर विषय कसा होतो, जेव्हा मी कॉलेजमध्ये असतोय त्यावेळेला अराउंड 16,000 म्हणालो मी 6,000 ते 8,000 स्टेप्स तिथंच डन होतात. सो घरी एक अर्धा ते 1.25 तास मी वॉकिंग केली तरी बास होते. खरं जर मी कॉलेजमध्ये नसलो रेग्युलर ऑफ डे असला तर मला ॲटलीस्ट 3 तास ते 2 तास लागतात वॉकिंग करायला, किंवा जर लवकर आवरलं तर मे बी 2 तासात आवरते. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ओट्स आणि ब्लॅक कॉफीमध्ये नो शुगर. आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी सॅलड, एग्स आणि ताक पिलतंच. आणि त्यानंतर आजच्या दिवसाचे 15,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.